आज आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करण्याची सेकंड मेथड म्हणजेच मेथड ऑफ रिडक्शन. यापूर्वी आपण पहिली मेथड बघितलेली होती, मेथड ऑफ इन्व्हर्जन. त्यानंतर आज आपण यातली दुसरी मेथड म्हणजेच मेथड ऑफ रिडक्शन या पद्धतीचा यूज करून दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन कशा पद्धतीने सोडवायचे आणि त्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत, मग एक्स वाय असतील किंवा एक्स वाय झेड असतील, त्यांच्या किमती कशा काढायचे हे आपण आज बघणार आहोत. Now first we write the given linear equations in the matrix form Ax equal to b. दिलेले दोन इक्वेशन्स असतील किंवा तीन इक्वेशन्स असतील, ते दोन्ही इक्वेशन किंवा तिन्ही इक्वेशनवरून पहिल्यांदा काय मॅट्रिक्स लिहायचे ए, एक्स आणि बी, आणि त्यावरून त्याचा मॅट्रिक्स फॉर्म म्हणजेच कोणता, दॅट इज Ax इज इक्वल टू बी हा मॅट्रिक्स फॉर्म पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचं आहे. मग तो लिहिल्यानंतर इन रिडक्शन मेथड वी ऑप्टेन 1 0 0 हा यातला आता काय महत्त्वाचा भाग, दॅट इज 1 0 0. वन झिरो झिरो याच्यामध्ये काय कन्व्हर्ट करायचं आहे. पहिला जो कॉलम आहे कोइफिशियंट मॅट्रिक्स एचा, त्याला काय 1 0 0 या फॉर्ममध्ये काय पहिल्यांदा त्याला काय कन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. इन रिडक्शन मेथड वी ऑप्टेन 1 0 0 in the first column of the coefficient matrix A by using elementary transformation. Then we obtain another 0 in R2 or R3. Then we obtain another 0 in R2 or R3 by using R2 and R3 only. म्हणजेच काय करायचं, पहिल्यांदा या मॅट्रिक्स ए मधला म्हणजे कोइफिशियंट मॅट्रिक्स ए जो आहे त्यामधला जो पहिला कॉलम आहे तो पहिला कॉलम काय या पद्धतीने किंवा याच्यामध्ये काय कन्वर्ट करायचं आहे. आणि हा कन्वर्ट करण्यासाठी कशाचा यूज करायचा आहे, बाय युजिंग एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. मग कॉलम कन्वर्ट केल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे, देन वी ऑप्टेन 0 इन R2 और R3 म्हणजे सेकंड रो आणि थर्ड रो यापैकी एका रो मधला एक एलिमेंट परत आपल्याला काय झिरोमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि तो मध्ये कन्वर्ट करण्यासाठी R2 आणि R3 यापैकी यांचाच आपल्याला काय यूज करायचा आहे, R1चा यूज करायचा नाही आहे. R1चा यूज केल्यानंतर तो झिरो जो आपण आणलेला होता हा झिरो काय निघून जाईल. म्हणून R2 आणि R3 मधला सेकंड एलिमेंट झिरो करण्यासाठी किंवा आणखीन एक एलिमेंट झिरो करण्यासाठी R2 आणि R3 या दोनच रोचा यूज करून त्याला काय झिरोमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग इथं जे ऑपरेशन आपण लेफ्ट हँड साईडमध्ये यूज करतोय तेच ऑपरेशन कुठं करायचे आहेत, त्या बी वरती म्हणजेच उजव्या साईडच्या मॅट्रिक्सवरती. द सेम रो ट्रान्सफॉर्मेशन आर परफॉर्म सायमल्टेनियसली ऑन द मॅट्रिक्स बी. तोच ऑपरेशन परत काय करायचं, बी वरती ऑपरेट करायचं आहे. नाव वी कॅन मल्टिप्लाय द मॅट्रिसेस इन LHS. मॅट्रिक्स जे LHS मध्ये दोन मॅट्रिसेस आहेत त्या दोन्हीचा काय घ्यायचं आहे, गुणाकार घ्यायचा आहे. and write the equivalent equations which can be easily solved. दोन्ही लेफ्ट हँड साइड मधल्या मॅट्रिसेसचा गुणाकार घेतल्यानंतर इक्वेलिटी ऑफ मॅट्रिसेस किंवा इक्वल मॅट्रिक्सची व्याख्या यूज करून आपल्याला काय यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांच्या आपल्याला काय व्हॅल्यूज काढता येतात. आता यातले काही एक्झाम्पल्स आहेत, यातले काही एक्झाम्पल आपण सॉल्व करू. त्यामधला फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय द रिडक्शन मेथड. यातला फर्स्ट एक्झाम्पल, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय द रिडक्शन मेथड. यामध्ये तुम्हाला इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिला इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि दुसरा इक्वेशन दिलेलं आहे 3x प्लस 5y इज इक्वल टू -3. यामध्ये एकूण दोन व्हेरिएबल्स आहेत. म्हणजेच तुम्हाला काय यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय त्यांच्या व्हॅल्यूज काढायचे आहेत. मग आता मगाशी घेतलेल्या पद्धतीनं पहिल्यांदा काय करायचं, याचा मॅट्रिक्स फॉर्म लिहायचा आहे. म्हणून द गिवन इक्वेशन कॅन बी रिटन इन द मॅट्रिक्स फॉर्म ॲज Ax इक्वल टू बी. याला काय मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपल्याला लिहायचं आहे.
त्यानुसार हा आपला मॅट्रिक्स फॉर्म AX इक्वल टू बी. मग त्यानुसार ए आपण कसा तयार केलेला आहे, आपण यापूर्वीच्या पद्धतीमध्ये किंवा यापूर्वीच्या मेथडमध्ये बघितलेलं आहे. दॅट इज ए इज ऑब्टेन्ड फ्रॉम द कोइफिशियंट्स ऑफ द व्हेरिएबल्स. जे काही व्हेरिएबल्स आहेत त्याच्या कोइफिशियंटपासून. मग आता पहिल्या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल्स कोणते आहेत, एक्स आणि वाय. त्याचे कोइफिशियंट कोणते, 2 आणि 1. म्हणून इथं पहिल्या रोचे एलिमेंट येतील ते कोणते असतील, दॅट इज 2 and 1. त्यानंतर दुसरा इक्वेशन आपण दिलेलं आहे 3x + 5y = -3. त्यानुसार यामध्ये जे कोइफिशियंट आहेत ते कोणते आहेत, 3 आणि 5. म्हणून सेकंड रोचे एलिमेंट्स काय असतील, 3 आणि 5. म्हणजे हा झाला आपला मॅट्रिक्स ए किंवा त्याचे एलिमेंट्स. त्यानंतर व्हेरिएबल्स दॅट इज XY = उजव्या बाजूचे कॉन्स्टंट दॅट इज 5 आणि त्यानंतर हा -3. हा झाला आपला मॅट्रिक्स फॉर्म आणि परीक्षेमध्ये या स्टेपला मार्क आहे 1. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, या डायगोनलच्या खालच्या एलिमेंटला 0 मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्यासाठी मी इथं पहिला ऑपरेशन यूज केलेलं आहे बाय 2R2. 2R2 म्हणजेच काय, दॅट इज मल्टिप्लाय एव्हरी एलिमेंट ऑफ द सेकंड रो बाय 2. म्हणून फर्स्ट रो ॲज इट इज 2 1 आणि सेकंड रोचे एलिमेंट मल्टिप्लाय केल्यानंतर दॅट इज 3 × 2 दॅट इज 6 आणि 5 × 2 दॅट इज 10. XY ॲज इट इज अगेन फर्स्ट रो उजव्या बाजूला परत पहिला रो हा ॲज इट इज आणि सेकंड रोला काय करायचं आहे, हाच ऑपरेशन आपल्याला यूज करायचं आहे. म्हणजेच 2R2 केल्यानंतर हा काय होईल, दॅट इज -3 × 2 दॅट इज -6. ओके. त्यानंतर पुढचं ऑपरेशन बाय R2 - 3R1. आता हा कशासाठी यूज केलेला आपण, या 6ला 0 मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी. म्हणजेच परत या ऑपरेशनचा जो इफेक्ट होणार आहे तो कुठं होणार आहे, दॅट इज ऑन सेकंड रो. म्हणून फर्स्ट रोचे एलिमेंट्स ॲज इट इज, फर्स्ट रोचे एलिमेंट्स काय ॲज इट इज आणि सेकंड रोचे जे एलिमेंट्स असतील ते इथं काय येणार आहेत, दॅट इज 0 आणि 7. या ऑपरेशनमुळं परत XY ॲज इट इज, फर्स्ट रोचे एलिमेंट ॲज इट इज 5. त्यानंतर इथं परत तोच ऑपरेशन इथं यूज केल्यानंतर हा होईल -21. आता हा जो मॅट्रिक्स आहे ए मॅट्रिक्स, हा काय अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झालेला आहे. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झाल्यानंतर या दोन्हींचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. त्यानुसार या दोन्हीचा मल्टिप्लिकेशन येईल 2x + y. म्हणजे फर्स्ट रो हा कॉलम 2x + y, सेकंड रो हा कॉलम हा काय येईल 0 + 7y = 5 आणि हा काय येईल -21. Now these two matrices are equal. Then by using the definition of equal matrix किंवा by equality of matrices, यांचे corresponding elements कसे असतात, इक्वल असतात. त्यानुसार 2x + y = 5. Now this is the first equation and second equation we get 7y = -21. Now from equation 2 we get y = -3. Now put y = -3 in equation 1, we get that is 2x - 3 = 5. Therefore 2x = 8. Therefore x = 4. Hence x = 4 and y = -3 are the required solution. परत या काढलेल्या x आणि y च्या किमती आपण जर दिलेल्या इक्वेशनमध्ये ठेवलं तर ते दोन्ही इक्वेशन काय होतात, सॅटिस्फाय होतात. या पद्धतीनं आपण काय x आणि y च्या काय किमती काढायचे. या मेथडला काय म्हणतात, दॅट इज बाय दॅट इज बाय रिडक्शन मेथड. त्यानंतर यातला सेकंड एक्झाम्पल, यामधला पहिला इक्वेशन आपण दिलेलं आहे x + 3y = 2 आणि दुसरा इक्वेशन दिलेलं आहे 3x + 5y = 4. परत या दिलेल्या इक्वेशनचा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे तो मॅट्रिक्स फॉर्म इथे दिलेला आहे, दॅट इज 1 3 3 5. दीज आर द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स ए. त्यानंतर इथं दोनच व्हेरिएबल्स आहेत म्हणून हा मॅट्रिक्स x = काय XY. त्यानंतर बी दॅट इज 2 4 उजव्या बाजूचे कॉन्स्टंट. हा झाला याचा मॅट्रिक्स फॉर्म. परत आता काय करायचं, या मॅट्रिक्स एला आपल्याला काय करायचं आहे, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये रिड्यूस करायचं आहे. म्हणजेच हा 3 जो एलिमेंट आहे त्याला मग काय 0 मध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि त्यासाठी ऑपरेशन बाय R2 - 3R1, जेणेकरून हा 3 काय 0 मध्ये कन्वर्ट होईल. फर्स्ट रोचे एलिमेंट ॲज इट इज 1 3 आणि त्यानंतर R2 - 3R1 केल्यानंतर हा पहिला एलिमेंट 3 जो आहे तो 0 होईल आणि 5 जो आहे या ऑपरेशनमुळं तो कशामध्ये कन्वर्ट होईल -4. XY ॲज इट इज, परत हा फर्स्ट रोचा एलिमेंट 2 ॲज इट इज आणि R2 - 3R1 केल्यानंतर हा काय होईल, दॅट इज 4 - 6 म्हणजेच -2. Now the matrix A reduced to upper triangular matrix, then we can take the multiplication of these two matrices in LHS. या दोन्हींचा गुणाकार घेतल्यानंतर हा येईल x + 3y
आणि सेकंड एलिमेंट येईल 0 - 4y इज इक्वल टू 2 - 2. देन अगेन बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस, परत दोन्ही मॅट्रिसेस किंवा इक्वल मॅट्रिक्सच्या व्याख्येनुसार आपल्याला काय लिहिता येईल, x + 3y इज इक्वल टू 2. नाव दिस इज इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन वी गेट -4y इज इक्वल टू -2. Then from equation 2 we get y is equal to 1/2. Again put y is equal to 1/2 in equation 1, we get x is equal to 1/2. Therefore x is equal to 1/2 and y is equal to 1/2 are the required solutions. ओके, याच पद्धतीने तिसरा जो एक्झाम्पल आहे तो तुम्ही काय घरी सोडवायचं आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल, यामध्ये दिलेले इक्वेशन्स आहेत 5x + 2y इज इक्वल टू 4 आणि 7x + 3y इज इक्वल टू 5. परत याचा जो मॅट्रिक्स फॉर्म आहे तो मॅट्रिक्स फॉर्म इथं दिलेला आहे. याचे एलिमेंट्स असतील पहिल्या रोचे 5 2 आणि सेकंड रोचे असतील 7 3. परत दोनच व्हेरिएबल्स आहेत म्हणून एक्सचे जे काही एलिमेंट्स असतील ते काय XY आणि त्यानंतर उजव्या बाजूचे जे कॉन्स्टंट आहेत 4 आणि 5 ते काय असतील बीचे एलिमेंट्स. आता परत याला काय आपल्याला अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी मी इथं हा ऑपरेशन यूज केलेला आहे बाय R2 - 7/5 इंटू R1, जेणेकरून हा जो एलिमेंट आहे 7 तो कशामध्ये कन्वर्ट होईल, 0मध्ये. म्हणून याला 0मध्ये कन्वर्ट करण्यासाठी ऑपरेशन कोणतं असेल, R2 - 7/5 इंटू R1. आता परत या ऑपरेशनचा जो काही इफेक्ट होईल तो कुठे होईल, सेकंड रोच्या एलिमेंटवरती. म्हणून फर्स्ट रोचे एलिमेंट्स ॲज इट इज 5 2. या ऑपरेशनमध्ये हा पहिला जो एलिमेंट आहे 7 तो काय होईल 0 आणि दुसरा जो एलिमेंट आहे 3 या ऑपरेशनमध्ये तो काय होईल, दॅट इज 1/5. Now the same operation will be operate on the RHS. Therefore first element 4 as it is. Now due to this operation the second element on RHS convert to -3/5. आता हा मॅट्रिक्स ए अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झालेला आहे. ज्यावेळेस तो अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस दोन्हींचा काय गुणाकार घ्यायचा आहे. त्यानुसार या दोन्हींचा गुणाकार काय येईल, 5x + 2y हा झाला पहिला एलिमेंट आणि सेकंड एलिमेंट काय येईल 0 + 1/5 इंटू y इज इक्वल टू हा RHS ॲज इट इज. Now again by using equality of matrices we get 5x + 2y is equal to 4, first equation, and 1/5 into y is equal to -3/5. Now from equation 2 we get y is equal to -3. Again put y is equal to -3 in equation 1, we get x is equal to 2. Therefore the required solutions are x is equal to 2 and y is equal to -3. या पद्धतीने रिडक्शन मेथडचा यूज करून त्यामध्ये जे व्हेरिएबल्स आहेत त्यांचे आपल्याला काय व्हॅल्यूज काढायचे आहेत. त्यानंतर आता यातला थर्ड एक्झाम्पल, हा था काय थेरॉटिकल एक्झाम्पल आहे. पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय लिनियर इक्वेशन दिले जात होते, ते लिनियर इक्वेशन मॅट्रिक्सचा यूज करून सॉल्व्ह करून त्यामधले व्हेरिएबल्सचे आपण काय व्हॅल्यूज काढलेले आहेत. आता इथं तुम्हाला काय लिनियर इक्वेशन दिलेले नाही आहेत, ते लिनियर इक्वेशन्स आपल्याला काय तयार करायचे किंवा प्रिपेअर करायचे दिलेल्या माहितीवरून. तर त्यातला हा पहिला एक्झाम्पल नंबर 3. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स, 3 पेन्स अँड 2 इरायझर्स इज ₹60. The cost of 2 pencils, 4 pens and 6 erasers is ₹90, whereas the cost of 6 pencils, 2 pens and 3 erasers is ₹70. Find the cost of each item by using matrices. म्हणजे इथे एकूण आपल्याला 3 वस्तू दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली आहे पेन्सिल, दुसरी आहे पेन आणि त्यानंतर तिसरी आहे इरायझर. या तिन्ही वस्तूंच्या प्रत्येक आयटमसाठी म्हणजे प्रत्येकी एक पेन्सिल, एक पेन आणि त्यानंतर एक इरायझर यांच्या आपल्याला काय किमती काढायचेत. या दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला दिलेल्या माहितीवरून पहिल्यांदा काय इक्वेशन्स तयार करायचेत. आता इथे इक्वेशन दिलेले नाहीत, इक्वेशन्स तयार करायचेत. आता इथं आपण पहिला इक्वेशन तयार करण्यापूर्वी इथं आपण काय कन्सिडर करूत, लेट द कॉस्ट ऑफ 1 पेन्सिल, 1 पेन and 1 eraser be ₹X, ₹Y and ₹Z respectively. हा आपण काय कन्सिडर केले, म्हणजे एका पेन्सिलची किंमत आपण किती कन्सिडर केले X, एका पेनची किंमत Y आणि एका इरायझरची किंमत काय Z, हे आपण काय कन्सिडर केले. मग आता या दिलेल्या पहिल्या लाईनवरून किंवा पहिल्या याच्यावरून द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल्स,
3 पेन्स अँड 2 इरायझर्स इज ₹60. मग एका पेन्सिलची किंमत आपण इथं कन्सिडर केले एक्स, एका पेनची किंमत आपण कन्सिडर केलेली वाय आणि एका इरायझरची आपण किंमत कन्सिडर केलेली झेड. आता इथं 4 पेन्सिल्स म्हणजे काय आला 4x, 3 पेन्स म्हणजे 3y आणि 2 इरायझर्स म्हणजे 2z. यांची किंमत ही किती आहे 60. म्हणून यामध्ये पहिला इक्वेशन काय येईल, देन बाय फ्रॉम द गिवन कंडिशन म्हणजे या पहिल्या कंडिशनवरून पहिला इक्वेशन काय येईल 4x + 3y + 2z = 60. ओके. त्यानंतर दुसरा बघू आपण आता. द कॉस्ट ऑफ 2 पेन्सिल्स, 4 पेन्स अँड 6 इरायझर्स इज ₹90. म्हणजेच काय 2 पेन्सिल, 4 पेन आणि 6 इरायझर्स यांची किंमत आपल्याला दिलेली आहे 90. म्हणजेच आपला सेकंड इक्वेशन काय येईल 2x + 4y + 6z = 90 किंवा यालाच असं लिहिता येईल x + 2y + 3z = 45. त्यानंतर तिसरी जी कंडिशन दिली त्या तिसऱ्या कंडिशन आणखीन एक आपल्याला इक्वेशन काढता येईल. व्हेअरएज द कॉस्ट ऑफ 6 पेन्सिल्स, 2 पेन्स अँड 3 इरायझर्स इज ₹70. 6 पेन्सिल्स म्हणजे 6x, 2 पेन्स म्हणजे 2y आणि 3 इरायझर्स म्हणजे काय 3z. याची किंमत किती आहे 70. म्हणून तिसरा इक्वेशन काय येईल दॅट इज 6x + 2y + 3z = 70. हे झाले आपले 3 इक्वेशन. म्हणजे इथे एकूण 3 व्हेरिएबल्स आहेत एक्स, वाय आणि झेड यांच्या आपण काय किमती काढायची. मग आता या तिन्ही इक्वेशनवरून त्यांचा पहिल्यांदा मॅट्रिक्स फॉर्म. दिस इक्वेशन इन मॅट्रिक्स फॉर्म कॅन बी रिटन ॲज. पहिल्यांदा पहिल्या रोचे एलिमेंट्स हा इथला पहिला इक्वेशन आपण बघायचं ज्यामध्ये एक्स वाय झेड व्हेरिएबल्स आहेत त्यांचे कोइफिशियंट. एक्सचा कोइफिशियंट 4, वायचा कोइफिशियंट 3, झेडचा कोइफिशियंट 2. म्हणून पहिल्या रोचे एलिमेंट्स काय असतील 4, 3, 2. त्यानंतर सेकंड इक्वेशन आपला आहे x + 2y + 3z = 45. त्यानुसार 1, 2, 3 दीज आर द एलिमेंट्स ऑफ सेकंड रो. आणि तिसरा इक्वेशन आहे 6x + 2y + 3z = 70. म्हणून तिसऱ्या रोचे एलिमेंट्स येतील 6, 2 आणि 3. 3 व्हेरिएबल्स आहेत म्हणून एक्स जो मॅट्रिक्स येईल तो काय असेल XYZ आणि इक्वल टू कॉन्स्टंट उजव्या बाजूचे 60, 90 आणि 60, 45 आणि 70. हा झाला आपला मॅट्रिक्स फॉर्म. आता हे मॅट्रिक्स ए जो आहे याला काय करायचं आहे आपल्याला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. म्हणजेच हा जो डायगोनल आहे या डायगोनलच्या खालचे एलिमेंट आपल्याला काय 0मध्ये कन्वर्ट करायचे. त्यानुसार फर्स्ट ऑपरेशन बाय R12. R12 म्हणजेच काय दॅट इज इंटरचेंजिंग फर्स्ट अँड सेकंड रो. हा इथं आपण केलं आहे. इंटरचेंज केल्यानंतर हा पहिला रो येईल 1, 2, 3, सेकंड रो येईल 4, 3, 2 आणि थर्ड रो काय येईल 6, 2, 3. तोच ऑपरेशन काय उजवीकडे यूज करायचं आहे. त्यानुसार उजव्या बाजूचा जो मॅट्रिक्स आहे तो त्याचे एलिमेंट्स काय असतील 45, 60 आणि 70. आता हा 4 जो एलिमेंट आहे याला 0 करण्यासाठी हा ऑपरेशन पहिला R2 - 4R1 आणि 6 जो आहे त्याला 0 करण्यासाठी ऑपरेशन असेल R3 - 6R1. म्हणजेच या ए मधला जो पहिला कॉलम आहे तो आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचा आहे 1, 0, 0. म्हणून हे दोन ऑपरेशन यूज करायचे. 4ला 0 करण्यासाठी हा ऑपरेशन आणि 6ला 0 करण्यासाठी हा ऑपरेशन. त्यानुसार पहिला रो ॲज इट इज 1, 2, 3. त्यानंतर या सेकंड रोवरती हा ऑपरेशन यूज केल्यानंतर हा पहिला एलिमेंट काय होईल 0 होईल. R2 - 4R1 केल्यानंतर हा मिडल एलिमेंट येईल -5 आणि हा शेवटचा जो एलिमेंट येईल तो येईल -10. त्यानंतर हा सेकंड ऑपरेशन यूज केल्यानंतर R3 - 6R1 केल्यानंतर पहिला एलिमेंट येईल 0. त्यानंतर सेकंड एलिमेंट येईल -10, थर्ड एलिमेंट येईल -15. हा XYZ ॲज इट इज तोच ऑपरेशन काय उजवीकडे यूज करायचं आहे आणि दोन्ही ऑपरेशन यूज केल्यानंतर उजव्या बाजूचा जो मॅट्रिक्स आहे त्याचे एलिमेंट्स येतील 45, -120 आणि -200. त्यानंतर आता या -10ला आपल्याला काय 0मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी ऑपरेशन बाय R3 - 3R2. म्हणजेच या ऑपरेशनचा इफेक्ट कुठे येणार आहे थर्ड रोवरती. म्हणून फर्स्ट आणि सेकंड रोचे एलिमेंट ॲज इट इज पहिला एलिमेंट देखील काय 0 असेल, दुसरा एलिमेंट 0मध्ये कन्वर्ट होईल आणि तिसरा काय होईल 5. सेम ऑपरेशन विल बी ऑपरेटेड ऑन द RHS मॅट्रिक्स. फर्स्ट अँड सेकंड एलिमेंट ॲज इट इज 45 - 120 आणि हा ऑपरेशन यूज केल्यानंतर तो एलिमेंट कशामध्ये कन्वर्ट होईल 40मध्ये. मॅट्रिक्स ए अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झालेले या दोन्हींचा गुणाकार केल्यानंतर
हा पहिला मॅट्रिक्स पहिला रो आणि हा कॉलम या दोन्हींचा गुणाकार घेतल्यानंतर हा येईल एक्स प्लस 2y प्लस 3z. सेकंड रो आणि हा कॉलम घेतल्यानंतर 0 इंटू एक्स म्हणजे 0, -5 इंटू वाय म्हणजेच -5, -10 इंटू झेड म्हणजेच -10z. त्यानंतर थर्ड रो आणि हा कॉलम घेतल्यानंतर 0 इंटू एक्स दॅट इज 0, 0 इंटू वाय दॅट इज 0, प्लस 5 इंटू झेड दॅट इज 5z इज इक्वल टू हा उजवीकडचा मॅट्रिक्स ॲज इट इज. By equality of matrices we get three equations. पहिला इक्वेशन x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 45. दुसरा इक्वेशन भेटेल आपल्याला -5y -10z इक्वल टू -120 आणि तिसरा इक्वेशन भेटेल 5z इक्वल टू 40. Now from equation 3 we get z equal to 8. Direct 5z equal to 40 म्हणजे z equal to 8. Now put z equal to 8 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये z ची किंमत ठेवल्यानंतर आपल्याला काय भेटेल y is equal to 8. ही काढलेली y ची किंमत कुठे ठेवायची आहे? इक्वेशन 1 मध्ये y आणि z या दोन्हींच्या किमती इक्वेशन 1 मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला काय x ची किंमत भेटेल आणि ती x ची किंमत इथं येईल दॅट इज 5. x ची किंमत येईल 5 म्हणून इथं लिहिलं मी द कॉस्ट ऑफ वन पेन्सिल इज ₹5. जी x ची किंमत आपण काढलेली ती 5. द कॉस्ट ऑफ वन पेन इज ₹8 अँड द कॉस्ट ऑफ वन इरायझर इज ₹8. या पद्धतीनं मॅट्रिक्सचा यूज करून दिलेले सायमल्टेनियस इक्वेशन आपण पहिल्यांदा तयार करायचे आणि त्यानंतर ते मॅट्रिक्सचा यूज करून ते सॉल्व करून त्यामधले काय आपल्याला व्हॅल्यूज करायचे एक्स वाय झेडच्या. हा झाला क्वेश्चन नंबर 3. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4. इथे देखील परत आपल्याला काही इक्वेशन्स तयार करायचे या दिलेल्या माहितीवरून कंडिशनवरून. इफ 3 नंबर्स आर ॲडेड, मग पहिल्यांदा ते 3 नंबर्स आपण कन्सिडर करूत. लेट द 3 नंबर्स बी एक्स वाय अँड झेड रिस्पेक्टिव्हली. 3 नंबर्स आपण काय कन्सिडर केलेले आहेत. मग इथं आपल्याला दिलं इफ 3 नंबर्स आर ॲडेड देअर सम इज 2. म्हणजे 3 संख्यांची बेरीज ही किती आहे? 2. म्हणजेच आपला पहिला जो इक्वेशन येईल तो काय असेल? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 2. त्यानंतर इफ 2 टाइम्स द सेकंड नंबर आपण कोणता कन्सिडर केलेला आहे? वाय. 2 टाइम्स म्हणजेच काय? 2y इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. म्हणजे पहिल्या आणि तिसऱ्याच्या बेरजेमधून दुसऱ्याच्या दुप्पट हा काय वजा केलेला आहे. इथं आपण केलेलं आहे पहिल्याची आणि तिसऱ्याची बेरीज, त्यामधून दुसऱ्याची दुप्पट हा पण इथं वजा केलेला आहे. दॅट इज एक्स प्लस झेड मायनस 2y इज इक्वल टू 8. किंवा याला रिअरेंज केल्यानंतर काय येईल? एक्स मायनस 2y प्लस झेड इज इक्वल टू 8. नाव दिस इज द सेकंड इक्वेशन. त्यानंतर परत इथं आपल्याला काय दिलेलं आहे? अँड इफ 3 टाइम्स द फर्स्ट नंबर, 3 टाइम्स म्हणजे काय? 3 टाइम्स द फर्स्ट नंबर म्हणजे काय? दॅट इज 3x is added to the sum of second and third number we get 4. म्हणजे 3 times the first number is added to the sum of second and third. सेकंड अँड थर्ड म्हणजे काय आला? y प्लस झेड. 3 टाइम्स द फर्स्ट म्हणजे काय? 3x. या तिन्हींची बेरीज केल्यानंतर हा किती येतो? 4. म्हणून तिसरा इक्वेशन काय येईल? y प्लस झेड प्लस 3x इज इक्वल टू 4. किंवा यालाच काय लिहिता येईल? 3x प्लस y प्लस झेड इज इक्वल टू 4. हे झाले आपले 3 इक्वेशन्स दिलेल्या कंडिशनवरनं किंवा दिलेल्या माहितीवरनं. मग परत यावरून मॅट्रिक्स फॉर्म त्याचा द गिवन इक्वेशन्स इन मॅट्रिक्स फॉर्म कॅन बी रिटर्न ॲज, हा त्याचा मॅट्रिक्स फॉर्म. परत इथला जो पहिला कॉलम आहे त्याला काय करायचं आहे? 1 0 0 या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी हे ऑपरेशन्स R2 मायनस R1 अँड R3 मायनस 3R1 हे दोन्ही ऑपरेशन यूज केल्यानंतर पहिला कॉलम काय? 1 0 0 फॉर्ममध्ये कन्वर्ट होईल. त्यानंतर सेकंड कॉलम येईल 1 मायनस 3 मायनस 2, थर्ड कॉलम येईल 1 0 मायनस 2. तोच ऑपरेशन इथं उजवीकडे यूज करायचा आहे. तो येईल 2 6 मायनस 2. त्यानंतर इथं ऑलरेडी हा इथं R2 मधला हा एलिमेंट देखील काय 0 झालेला आहे. त्यामुळं इथं काय दोन्हींचा काय डायरेक्ट काय गुणाकार घ्यायचा आहे. तो गुणाकार इथं आपण घेतलेला आहे. हा पहिला रो हा कॉलम हा येईल एक्स प्लस वाय प्लस झेड. सेकंड रो आणि हा कॉलम म्हणजेच हा येईल 0 मायनस 3y प्लस 0. आणि थर्ड रो आणि हा कॉलम म्हणजेच हा येईल 0 मायनस 2y मायनस 2z इज इक्वल टू हा ॲज इट इज. दोन्ही मॅट्रिक्स इक्वल आहेत. इक्वल मॅट्रिक्सचे यूज केल्यानंतर 3 इक्वेशन्स भेटतील. पहिला इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू 2. दुसरा इक्वेशन येईल मायनस 3y इज इक्वल टू 6. तिसरा इक्वेशन येईल मायनस 2y मायनस 2z इक्वल टू -2.
Now from equation 2 we get value of y which is equal to -2. Now put y is equal to -2 in equation 3, we get z equal to 3, and again put y is equal to -2 and z equal to 3 in equation 1, we get x is equal to 1. Therefore the required three numbers are 1, -2 and 3. तर इथं हा आपला जवळपास सेकंड चॅप्टर हा आपला संपलेला आहे. ओके, थँक्यू.